नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा नाशिक विभाग नाशिक तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने नाशिक विभागीय युवा महोत्सवाचे उद्घाटन आज हिरेभावनाथ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख यांच्या हस्ते झाले. उद्घाटन सोहळ्यास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन बोडके, जिल्हा क्रीडा अधिकारी मनोहर पाटील, क्रीडा अधिकारी रेखा पाटील उपस्थित होते. आपण सर्व या ठिकाणचे जे पार्टिसिपंट्स आहेत, आपल्या प्रत्येकाच्या जिल्ह्यामध्ये ह्या स्पर्धा झालेल्या आहेत आणि या स्पर्धेमध्ये आपण त्या ठिकाणी प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातून जे वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये ज्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे, ज्यांनी पहिला क्रमांक मिळवला, दुसरा मिळवला, तिसरा क्रमांक मिळवला, अशा पार्टिसिपंट्सच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या चांगल्या अशा हॉलमध्ये ज्या ठिकाणी सर्व सुविधा आहेत आणि त्यामुळं आपल्याला जे कलागुण या ठिकाणी पेश करायचे आहे, सादर करायचे आहे, ती निश्चितच आपण चांगल्या वातावरणामध्ये, चांगल्या ॲम्बियन्समध्ये पेश करू शकताल, सादर करू शकताल असं मला विश्वास आहे. या ठिकाणी परीक्षक मंडळीचं सुद्धा आपण आता त्यांचा सत्कार केला. त्यांचं सुद्धा जे परीक्षण करण्याची जी पद्धत आहे किंवा त्यांचा जो त्यामधला जो अनुभव आहे तो निश्चितच आपल्या सगळ्यांसाठी फायदेशीर ठरेल आणि चांगल्या प्रकारचं परीक्षण या ठिकाणी होईल अशी मला आणि आम्हाला सर्वांनाच अपेक्षा आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, माननीय उपसंचालक क्रीडा व युवक सेवा नाशिक विभाग नाशिक, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय या तिघांच्या संयुक्त विद्यमाने आज 5 डिसेंबर 2025 रोजी नाशिक विभागस्तर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. युवा महोत्सव म्हटलं तर आमचा क्रीडा विभाग शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण हा विभाग आहे. म्हणजे या विभागामार्फत स्पर्धाच फक्त आयोजित केल्या जात नाहीत, युवकांचेही अनेक उपक्रम जसे युवा पुरस्कार, युवक कल्याण अनुदान योजना, युवा सप्ताह, त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आपण युवा पुरस्कार घेत आहोत. युवा पुरस्कार महाराष्ट्रातील प्रथम सगळ्या जिल्ह्यांवर आयोजित होतो आणि जिल्ह्यात स्तराचा विजयी संघ, त्याच्यात लोकनृत्य, लोकगीत, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन अशा बाबी आहेत. साधारणतः 35 ते 40 युवक युवतींचा समूह या ठिकाणी सहभागी झालेला आहे. नाशिक विभागास्तर युवा महोत्सव असल्यामुळे या ठिकाणी नाशिक विभागांतर्गत जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक असे 4 जिल्ह्याचे संघ सहभागी झालेले आहेत. या ठिकाणी परीक्षक एक उत्कृष्ट परीक्षा आम्ही नेमलेले आहेत. त्यांच्यातून आम्ही नाशिक विभागाचा संघ याचे निवडणार आहोत. याचा एक मुख्य उद्देश युवा महोत्सव असा आहे की युवकांना त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देऊन, त्यांना प्रेरणा देऊन राष्ट्रीय कार्यक्रमांचा सहभाग वाढवणे हा मोठा मुख्य उद्देश आहे. आणि जर आपण सहभाग पाहिला तर मी यापूर्वी जिल्हा युवा महोत्सव घेतला, त्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणावर सहभाग झालेला होता. या ठिकाणी जवळपास 150 युवक युवती या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. या ठिकाणी उत्कृष्ट संघ निवडून आमच्या सगळ्या कार्यालयाचे सगळे क्रीडा अधिकारी, कोचेस व नेरवाचे प्रतिनिधी सगळ्यांनी खूप परिश्रम घेतले आणि हा कार्यक्रम यशस्वी होणार आहे. दुपारी 4 वाजता समारोप कार्यक्रम होणार आहे. त्या समारोप कार्यक्रमासाठी मान्यवर उद्घाटन म्हणून या ठिकाणी अतिशय उपस्थित होते आणि जो समारोप कार्यक्रम होणार आहे त्यातही बरेच मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आपण सगळ्यांनी सहकार्य केले, सगळ्यांचे मी आभार मानतो आणि आमच्या कार्याला चांगली प्रसिद्धी दिली त्याबद्दल तुमचे आभार मानतो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.